जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा महाराष्ट्र. इथूनच हिंदुत्वाचा विचार उदयास आले. याच भूमीत बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म झाले. या बाळासाहेब नावाच्या व्यक्तीने गर्व से कहो हम हिंदू है हे वाक्य, हे विचार लोकांच्या मनात नव्हे तर त्यांच्या रक्तात भिनवण्याचे कार्य केले. मुरदाड झोपलेल्या हिंदूंमध्ये ज्यांनी भगवे पेरले ते म्हणजे बाळासाहेब. कारण नसताना तुमच्या कोणी कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसले, आणखीन जोरात मारायला पाहिजे होती. इतका बुळसटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज, काढकन आपला आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक. 27 जानेवारी 1952 रोजी आनंद चिंतामणी दिघे नावाच्या सूर्याचा उदय या महाराष्ट्राच्या पावनभूमीवर झाले. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तरुण अवस्थेमध्ये दिघे साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केले. आपल्या आयुष्यातले प्रत्येकी 24 तास 365 दिवस ज्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजकारणासाठी घालवले, शिवसेना घराघरात गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी घालवले, ते म्हणजे दिघे साहेब. आज आनंद दिघे नसला तरी त्या पठ्याने ज्या एक शान राखली होती ती आजही कायम राहिलेली आहे. जेव्हा ठाणेकरांवर काही संकट येत असत किंवा काही समस्या जर निर्माण झाल्या असतील तर मदत मागण्यासाठी ठाणेकर हमखास रात्री अपरात्री ज्यांच्या घराचे दरवाजे वाजवायचे ते घर म्हणजे दिघे साहेबांचेच. आणि साहेब सुद्धा लोकांना मदत करण्यासाठी काळ वेळ पाहत नसत. ठाण्यामध्ये हजारो नेते, पुढारी, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झाले, मात्र अर्ध्या रात्रीचा माणूस ठाण्याला आनंद दिघेंशिवाय दुसरा कोणी नव्हता. जर रात्री कुठे विव्हळत पडलो आणि जीव वाचवायचा असेल तर काय करायचं, तर लोक आनंद दिघेंकडे जात. ज्याची नोकरी गेली तो नोकरी वाचवण्यासाठी आनंद दिघेकडे जात. ज्याची मुलगी कोणी 4 चौकांसमोर मंडपातून उचलून गेली तो आनंद दिघेंकडे जात. एखादा धावत धावत गेला, साहेब माझ्या पोराचं ऑपरेशन आहे, रक्त मिळत नाही. ती बाई तिच्या अंगाची हालचाल सुरू थांबण्याच्या आधी ते चटकन जाग्यावरून उठायचे आणि थरथर थरथर चालत दरवाजापर्यंत यायचे. ए गोट्या, ए सुधीर, ए नंदो, आला मला 4-5 बाटल्या तयार करा रस्ता, चल मी येतो 5 मिनिटात, चला चला तू निघ पुढे, चला बाई चला, असं करून हॉस्पिटल गाठायचे. दिघे साहेबांचे अत्यंत साधे राहणीमान होते. एखादा व्यक्ती ज्याने साहेबांना कधी पाहिलेले नसेल अशा व्यक्तीने जर दिघे साहेबांना पाहिले तर प्रथमतः त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसणारच नाही. आनंद दिघे साहेब ज्यांच्या एका इशाऱ्यावर लोक मारायला व मरायला तयार असतात, ज्यांच्या शब्दावर पूर्ण ठाणे बंद व्हायचे, शिवसेनेसारख्या पक्षातले रांगडे नेते ज्यांना पाहिल्यानंतर मांजर बनायचे, अंडरवर्ल्डमधील डॉन भाई ज्यांना घाबरायचे, ज्यांना पाहिल्यानंतर गद्दारांची चड्डी ओली व्हायची, असे ते दिघे साहेब. दिसायला सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहतात हे असं पाहिल्यानंतर आश्चर्य तर वाटणारच ना. गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. ठाणेमधील जनतेने जेवढे प्रेम शिवसेनेवर केले त्यापेक्षा 10 पट जास्त प्रेम त्यांनी दिघे साहेब यांच्यावर केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये 20% राजकारण तर 80% समाजकारण चालायचे. पण हा विचार शिवसेनेमध्ये भिनवण्यासाठी ज्यांनी आपले उभे आयुष्य शिवसैनिकांसाठी एक उदाहरण म्हणून घालवले ते दिघे साहेबच. वडिलांच्या ठिकाणी जेव्हा नोकरीला मी लागलो त्यावेळी माझा प्रोफेशन पिरियड होता आणि तेव्हा आंदोलनं वगैरे मला त्यांनी बोलून सांगितलं, मला तो कुठल्याच आंदोलनात दिसलं नाही पाहिजे. मी साहेबांना बोललो असं का, मी कार्यकर्ता आहे, मला आंदोलनं करायची आहेत, मी आंदोलनामध्ये असणार. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, पहिली तुझी गरज तुझं कुटुंब आहे, तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझी आई, ती जबाबदारी तुझ्यावर आहे. तू जर या ठिकाणी आंदोलन केलं, पोलीस केसेस झाल्या, आणखी काही गुन्हे दाखल झाले तर तुझ्या नोकरीला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत परमनंट होत नाहीस तोपर्यंत तू मला कुठल्याच आंदोलनात दिसला नाही पाहिजे. तुझी जबाबदारी आहे, प्राथमिक जबाबदारी तुझं कुटुंब आहे. एवढा विचार कुठला पुढारी करतो? फुकट मिळालेले कार्यकर्ते त्याला वापरून घेणं हे पुढाऱ्याचं काम असतं. परंतु त्यांच्यामधला जो कुटुंबवत्सल बाप होता, कुटुंबवत्सल पालक होते, ते आमच्या कार्यकर्त्याची काळजी घेणं, कार्यकर्त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हा फार मोठा अनुभव आहे. ठाणेकरांसाठी दिघे साहेबांनी TMT परिवहन सुरू केले.
सर्व लोकांना एकत्रित आणण्यासाठी टेंबी नाका येथे नवरात्र उत्सव सुरू केले. असे अनेक उपक्रम दिघे साहेब यांनी राबविले. यातील हिंदुत्वासाठी केलेले आंदोलन तर विसरता येणारच नाही. हिंदू धर्मासाठी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे दिघे साहेब यांना धर्मवीर ही पदवी देण्यात आली. तुम्ही 1 मारलात, आम्ही 10 मारू. तुम्ही 10 मारलेत, आम्ही 100 मारू. दिघे साहेब गोरगरिबांसाठी तसेच दिनदुबळ्यांसाठी देव होते, तर कृतघ्न गद्दारांसाठी यमदेव होते. ते डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू आहे. आनंद दिघे साहेब यांचे राजकीय कारकीर्द काय, असा जर प्रश्न जर मनामध्ये असेल तर थोडं जास्त लक्ष देऊन ऐका. दिघे साहेब कधीही निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले नाही, तरीही एकट्या दिघे साहेबांमध्ये 4 खासदार व 8 ते 10 आमदार निवडून आणण्याची ताकद होती. साहेब आमदारच काय मंत्रीही झाले असते. पण ज्या व्यक्तीने समाजसेवेसाठी लग्न केले नाही, ज्यांचे साधे बँकेमध्ये खाते नाही, अशा नेत्याला सत्तेचा लोभ कसं बरं असणार. साहेबांनी जिवंत असेपर्यंत शिवसेना प्रमुखांप्रमाणे एकच पद घेणे पसंत केले. ते पद म्हणजे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा. असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर. सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवत असल्याचा आरोप दिघे साहेबांवर वेळोवेळी झाले. त्यात त्यांचे आनंद आश्रम, या आनंद आश्रमामध्ये दिघे साहेब जनता दरबार भरवत. यामध्ये जनतेचे प्रश्न तिथल्या तिथे सोडवले जात. जनतेला जर न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढायची नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे आनंद आश्रम, असे समीकरण तेव्हा तयार झाले होते. 10, 20, 25 वर्ष कोर्टाच्या फाईलीमध्ये मेलेली, चिघळलेली प्रकरणं आनंद दिघेंच्या कार्यालयाने एका फोनवर सुटत होती. आम्ही नजरेने पाहिजे. आम्ही पॅरलल कोर्ट नावाचा त्यांच्यावरती प्रचंड मोठा आरोप केला. त्या देशामध्ये एवढी मोठी कोर्ट्स असताना, ह्या देशाचं एवढं मोठं संविधान असताना हा मनुष्य पॅरलल कोर्ट चालवतो. दिघे साहेबांसाठी गुरु म्हणजे बाळासाहेब, तर मित्र म्हणजे राजसाहेब. या अशा दिग्गज नेतृत्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या दिघे साहेबांबद्दल आम्ही काय बोलणार. दिघे साहेबांचे निधन 26 ऑगस्ट 2001 रोजी झाले. त्यांचे निधन होऊन 20 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. परंतु आज जरी तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये जाल आणि कोणालाही दिघे साहेब यांच्याबद्दल विचाराल तर तुम्हाला जे ऐकण्यात येईल, जे तुम्हाला सांगितलं जाईल, ते ऐकल्यानंतर मानवरूपी देव काय असतो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही 100% देऊ शकाल. आव्हान होतं. धर्मवीर बनवताना समोर आलेलं आयुष्य किंवा चरित्रपट इतका मोठा होता जो एका सिनेमात मावणं शक्य नव्हतं. मग सिलेक्टेड गोष्टी निवडल्या त्यांच्या आयुष्यातल्या. म्हणून एक वाक्यच बोलतो आता की खोटं वाटावं इतपत खरी कथा. म्हणजे इतक्या त्यांच्या आयुष्यातल्या खऱ्या घटना आहेत की ज्याला असं वाटतं की आयला या प्रवीण तरडेने काय खोटं दाखवलं का काय आम्हाला. पण प्रत्येक गोष्ट ही इतकी खरी आहे, इतकी ताकदवान आहे. काही गोष्टी कायद्याच्या चौकटी मोडून, पण माणूस गेलाय, त्याच्या पद्धतीनं आयुष्य जगून गेलाय. ज्या काही मोडल्या समाजासाठी मोडल्या, आणि समाजासाठी चौकटी मोडणारे नेते महाराष्ट्राला हवे. दिघे साहेबांच्या आठवणी लोकांनी डोक्यामध्ये नव्हे तर त्यांच्या मनामध्ये साठवून ठेवल्या आहेत, आणि या अशा आठवणी पुसल्या जाऊ शकत नाहीत. या आठवणी गोष्टींच्या स्वरूपात पुढे पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातील. हा आनंद दिघे नावाचा विचार संपता कामा नये. धर्मवीर हा चित्रपट अवश्य पहा. आपल्या मराठी चित्रपटांना साथ द्या. तुर्तास जय महाराष्ट्र.